विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं असणार आहे. काय आहे त्याचं कारण आज आपण मराठी व्याकरण शिकणार आहोत आणि मराठी व्याकरणावरील पोलीस भरतीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले तेही पाहणार आहोत. आणि विद्यार्थ्यांना जे आहे मराठी विषयामध्ये बरेचसे कमी मार्क मिळालेले आहे. म्हणजेच 25 मार्कापैकी किमान 20+ मार्क मिळायला पाहिजे, परंतु तेवढे मार्कही नाही मिळालेले. कोणते प्रश्न होते जिथे आपल्याला भारी पडलेले प्रश्न आहेत ते आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजेच पोलीस भरतीमध्ये भारी पडणारे प्रश्न आपण पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या ज्या एक्झाम आहेत त्या एक्झाम मध्ये तुम्हाला ते प्रश्न भारी नाही पडले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी एवढं सांगतो की जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ही लिंक आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि लाईक करून टाका, कारण त्याने माझं आत्मबल वाढणार आहे. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. काय म्हटलेलं आहे? 1 रुपया म्हणजे 100 पैसे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. ज्याही विद्यार्थी मित्राला या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका. या प्रश्नाला गोंधळामध्ये टाकण्यासाठी हे विकल्प दिलेले आहेत, तुम्हाला पर्याय दिलेले आहे. कोणते कोणते आहे बघा. कारणबोधक, दुसरा आहे विकल्पबोधक, तिसरा आहे स्वरूपबोधक आणि ऑप्शन क्रमांक डी आहे उद्देशबोधक. ज्याही मित्रांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका. बघा, उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला थोडं सांगतो याची माहिती. कारणबोधक म्हणजे काय हे समजून घ्या की यामध्ये कारणबोधक मध्ये कारण, का आणि की यासारखे, कारण की यासारखे शब्द येतात. ओके, हे जे आहे आपण एखाद्या वाक्यामध्ये कारण सांगण्यासाठी ह्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार म्हणजे उभयान्वयी अव्ययाचा वापर करत असतो. जसं की एखादी गोष्ट लक्षात घ्या, उभयान्वयी अव्यय आहेत काय, तर 2 वाक्य, 2 उपवाक्य, 2 कर्त्यांना जोडणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो? उभयान्वयी अव्यय म्हणत असतो. आणि याच्यापैकी हे प्रकार जे आहे कारणबोधकचा आहे. जसं की मी एखादं वाक्य देतो, म्हटलं मी अभ्यास केला कारण मला नोकरी लागली पाहिजे. म्हणजे एका वाक्यातनी काही स्पष्ट होत नसेल तर आपण कारण देतो दुसऱ्या वाक्यासाठी. म्हणजे मी अभ्यास केला कारण की मला नोकरी लागली पाहिजे. ओके, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारतात 2 वाक्य जोडण्यासाठी, 2 उपवाक्य जोडण्यासाठी, किंवा मग जे 2 कर्ते असते ते जोडण्यासाठी आपण उभयान्वयी अव्ययाचा वापर करत असतो. यानंतर बघा विकल्पबोधक. विकल्पबोधक म्हणजे काय होते? याच्यामध्ये अथवा, किंवा आणि वा असे शब्द येतात. हे लक्षात ठेवा. यामध्ये आपण पर्याय ठेवलेला असतो. म्हणजे जसं की तुम्ही चहा घेसाल किंवा कॉफी घेसाल अशा पद्धतीचा प्रश्न आपण विचारू शकतो किंवा बोलू शकतो वाक्यामध्ये, आहे की नाही. तर त्यामध्ये बघा आणखी एकतर अभ्यास करा अथवा मेहनत करा, अभ्यास करा अथवा मेहनत करा, म्हणजे यामध्ये आपण पर्याय ठेवलेले राहतात. ओके, अशा पद्धतीचे हे वाक्य असू शकतात. मग याच्यामध्ये स्वरूपबोधक मध्ये येते म्हणजे. ओके, म्हणजे आता हे जे शब्द आहे म्हणजे स्वरूपबोधक मध्ये येते. जसं की 1 रुपया, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. म्हणजे याचा स्वरूप दाखवलेला आहे. 1 रुपयाचं स्वरूप काय आहे? 100 पैसे आहे. एक्झॅक्ट वाक्य राहते. मग हे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्वरूपबोधक. आता उद्देशबोधक समजून घ्या काय आहे. उद्देशबोधक खूप महत्वपूर्ण आहे वाक्य, कारण याच्यामध्येही म्हणून हा शब्द येते. म्हणून, यास्तव, याकरिता, किंवा सबब हे शब्द येतात. आणि हे म्हणून वगैरे हे जे शब्द आहेत हे 2-3 याच्यात येतात. म्हणून याचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणून हे 2-3 याच्यामध्ये येते. तर आपल्याला ओळखायचं कसं की ते उद्देशबोधक आहे हेही सांगतो मी तुम्हाला. 4ही पर्यायाचं मी विश्लेषण करत आहोत. म्हणून म्हटलेलं आहे की हा व्हिडिओ जे आहे तुम्ही लाईक करून टाका, कारण माझं मनोबल इथं वाढणार आहे. आणि कमेंट करा तुम्हाला कसं लेक्चर वाटत आहे, काय वाटते की मी 4ही पर्यायाचे तुम्हाला विश्लेषण देऊ. ओके, चला एखादं वाक्य मी तुम्हाला घेतो. बघा, नोकरी लागावी म्हणून मी अभ्यास केला. अशा पद्धतीचा वाक्य दिलेला आहे मी तुम्हाला. आता मी याला जोडलेला आहे म्हणून या उभयान्वयी अव्ययाने. मी या म्हणून या उभयान्वयी अव्ययाने जोडलेला आहे. नोकरी लागावी हे एक वाक्य आहे.
आणि मी अभ्यास केला, अशा पद्धतीचं दुसरं वाक्य आहे. आता बघा, या वाक्यामध्ये मला उद्देश आहे. पहिल्या वाक्यामध्ये काय उद्देश दिलेला आहे की माझा उद्देश काय आहे, मला नोकरी लागायला पाहिजे. मला जर नोकरी लागायला पाहिजे हा माझा उद्देश असेल, म्हणून मी काय केलेला आहे, अभ्यास केला. म्हणजे दोन वाक्य आपण म्हणून ने जोडले आणि उद्देश आपण पहिल्या वाक्यातच साध्य केला की आपला उद्देश हे आहे, म्हणून आपण याला उद्देशबोधक मध्ये घेणार. ज्यावेळेस बी उद्देश पहिले राहील म्हणून काय येईल, तर म्हणून येईल उद्देशबोधक मध्ये. ओके, समजलं असेल. या पहिल्या प्रश्नाला आपण या पद्धतीनं पाहिलेलं आहे. ओके, समोरचा प्रश्न दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. काय म्हटलेला आहे, बाबांनी मला शाबासकी दिली. अधोरेखित वाक्य म्हणजे शाबासकी हे नामाचा कोणता प्रकार आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग नामाचा कोणता प्रकार आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. काय म्हटलेलं आहे बघा, भाववाचक नाम, त्यानंतर विशेष नाम, सामान्य नाम, सर्वनाम काय आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. बघा, ज्या गोष्टीला आपण डोळ्याने पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, केवळ इमॅजिन करू शकतो, त्याला भाववाचक नाम म्हणतो. आता हे भाववाचक नाम आपल्याला माहित आहे की आपण शाब्बास, शाब्बास हे जे आहे शाब्बास अशा पद्धतीचा शब्द वापरला, मी इथं हे दिलं. ओके, शाब्बास. तर हे झालं प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय. हे काय झालं, प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय. परंतु मी जर असं म्हटलं शाब्बासकी, शाब्बासकी, ओके, अशा पद्धती शाब्बासकी असं दिलं. आता मी इथं शाब्बासकी हा प्रत्यय, शाब्बासकी अशा पद्धतीचा वापरलं मी. हे काय प्रत्यय, प्रत्यय जर ज्यावेळेस वापरत असेल तर याला आपण काय म्हणणार, भाववाचक नाम. डोळ्याने दिसत नाही, त्याला स्पर्श करू शकत नाही, केवळ आपण इमॅजिन करतो, शाब्बासकी. ओके, याला काय म्हणणार आपण, भाववाचक नाम म्हणणार आहोत. अशा पद्धतीनं सहज सोडू शकता. मग यामध्ये तुम्हाला पण, त्वय आलं तर हे नपुसक लिंगीमध्ये येते. पण आणि वा, हे बघा, ज्याही भाववाचक नामाला लिंग ओळखायचे, तुम्हाला लिंग ओळखण्यासाठी प्रश्न विचारलेले आहे. जसं की मी म्हटलं पुल्लिंगी नाव ओळखायचं आहे. पुल्लिंगी नाव तुम्हाला कसं ओळखायचं आहे, तर पना आणि वा हे ज्या वेळेस प्रत्यय लागतात त्यावेळेस आपण पना आणि वा वरून पुल्लिंगी आहे असा भाववाचक नाम आपण ओळखू शकतो. जसं की गोडवा, गोडवा. आता हे जे आहे वा प्रत्यय लागलेला आहे, तर हे पुल्लिंगी नाम आहे. भाववाचक नामाचे लिंग ओळखण्यासाठी बऱ्याचशा वेळेस प्रश्न आलेले आहे, तुम्हाला समजलं पाहिजे. मी स्लो का घेत आहे, कारण तुम्हाला जास्तीत जास्त माहिती द्यायची आहे. एका प्रश्नातून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न क्लिअर झाले पाहिजे, म्हणून मी इथं जास्त माहिती देत आहे, जेणेकरून येणारा प्रश्न तुम्हाला आला पाहिजे. जर हे प्रश्न तुम्हाला नाही आले तर मग तुमचा प्रॉब्लेम येईल. मी डायरेक्टली उत्तर जर सांगितलं तर काही मतलब नाही त्या गोष्टीला. चारही पर्यायाचं जर आपण विश्लेषण पाहतो म्हटलं तर खूप चांगली गोष्ट तुमच्यासाठी राहणार आहे. ओके, त्यानंतर स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी नाव, स्त्रीलिंगी काय आहे, तर बघा यामध्ये आई, गिरी, की, ई यासारखे प्रत्यय येतात. ओके, जसं की नवलाई, नवलाई, हे जे सांगितलं मी नवलाई, हा काय आहे, स्त्रीलिंगी भाववाचक नाम आहे. अशा पद्धतीने तुम्ही सहज ओळखू शकता. ई प्रत्यय आलेला आहे. तर आपण इथं नपुंसक लिंगी पाहू. नपुंसक लिंगी, नपुंसक लिंगी कोणता आहे, तर बघा पण, त्व आणि य हे प्रत्यय लागतात, त्यावेळेस ते नपुंसक लिंगी राहते. जसं की मी म्हटलं एखादा वाक्य बालपण, बालपण. आता बाल हे नाम आहे, परंतु मी याला पण हा प्रत्यय लावला, बालपण. हे काय झालं, तर नपुंसक लिंगी भाववाचक नाम झालं. अशा पद्धतीने आपण याला ओळखू शकतो. समोरचा प्रश्न बघूया. बघा प्रश्न क्रमांक 3. एक मिनिट. बघा प्रश्न क्रमांक आता 3 बघूया. काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे, कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे. व्यंजन संधी आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा दुरात्मा ही जे संधी आहे, ही जी आहे विसर्ग संधी आहे. कोणती आहे, विसर्ग संधी, ही विसर्ग संधी आहे. कवीश्वर हे जे आहे स्वर संधी आहे, स्वर संधी. कवी, ओके,
कवी, बघा हा शब्द खूप वेळेस आलेला म्हणून मी तुम्हाला याची फोड करून दाखवतो. कवीश्वर, कवीश्वर. आता याची फोड करत असताना कवी मधून आपण आणि श्वर यामधून बघा याच्यातून हे घेणार आपण कवी ई येणार, ओके, आणि ईश्वरचं ई येणार, ई ई संधी होणार, कवीश्वर. आपण असं हे स्वर संधी तयार होणार. काय होणार? स्वर संधी, कवीश्वर. ओके, समजलं? अशा पद्धतीने स्वर संधी राहते. गणेश बी स्वर संधीच आहे, परंतु आपल्याला काय विचारलं? आपल्याला विचारलेले खालीलपैकी व्यंजन संधी कोणती? सज्जन ही व्यंजन संधी आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. याची फोड करत असताना आपण सत, बघा काय म्हणतो? सत, ओके, जन. यामध्ये त आला आणि यामध्ये ज आला, सज्जन. अशा पद्धतीनं सज्जन हे व्यंजन संधी आहे. सहज आपण या प्रश्नाला उडवू शकतो. समोरचा प्रश्न बघा, 4थ्या क्रमांकाचा. काय म्हटलेला? माणसाने इतरांचा द्वेष करू नये. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. विभक्तीवरही तुम्हाला इथं प्रश्न विचारलेला, तुम्हाला सोडवता आले पाहिजे. काय म्हटलेला आहे बघा, बघा इथं काय म्हटलं? ने, माणसाने, ने ई शी ई ही, ने ई शी हे कशात येतात? तर नेईशी हे तृतीयामध्ये येत असतात. कशामध्ये येतात? हे येतात तृतीयामध्ये. मग हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तृतीयामध्ये येतात नेईशी, नेशी ई ही, ओके. आणि सलाते सलानाते, सलाते सलानाते हे द्वितीयामध्ये बी येतात, चतुर्थीमध्ये बी येतात आणि द्वितीयामध्ये बी येतात. पंचमीमध्ये येते ऊन हुन, ऊन हुन हे प्रत्यय येतात. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याला आपण पंचमी म्हणत असतो. समोरचा प्रश्न बघा, 5व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला? अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची होती. पुरणपोळी स्त्रीलिंगी आहे, ओके. चला, ई वरून लक्षात ठेवा, ई हे प्रत्यय आलं तर स्त्रीलिंगी असते, पुरणपोळी, ओके. चला, आता हे सामासिक शब्द आहे. सामासिक शब्दाच्या शेवटच्या शब्दावरून आपण त्याचं लिंग ठरवत असतो. पुरणपोळी ई प्रत्यय लागला म्हणून हे स्त्रीलिंगी आहे. विदुषी ई प्रत्यय लागला म्हणून हे विदुषी बी स्त्रीलिंगीच आहे. बोका, बोका हा पुल्लिंगी आहे, बरोबर आहे. आरसा, आरशी हे जे आहे, आरशी स्त्रीलिंगी आहे, इथं नपुंसक लिंगी दिलेला आहे म्हणून हे अयोग्य जोडी आहे, ओके. ही अयोग्य जोडी आहे. ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं? अशा पद्धतीने सहज सोडू शकता. समोरचा प्रश्न काय म्हटलेला आहे? म हे व्यंजन कोणत्या वर्गात येते? आता तुम्हाला क ख ग ग न लहान लेकरासारखं शिकवत बसण्यापेक्षा हे लक्षात घ्या. प प ब भ म आपण डायरेक्टली बोलत असतो. प च्या वर्गात नी येते, प प ब भ म, ओके. लक्षात ठेवायचं आहे. क ख ग ग न हे तुम्हालाही आलं पाहिजे. लहानपणापासून आपण शिकलेलं आणि आताही ते शिकवायला असेल तर आपली लेवल आपण चेक करून घ्यायची काय आहे, ओके. म्हणून हेही प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आलेला नाही आहे. समोरचा प्रश्न बघा, काय म्हटलेला आहे? आपुलकी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. बघा, असलेला शब्द आणि नसलेला शब्द हे खूप महत्वाचं आहे. समानार्थी नसलेला शब्द म्हणजे काय? आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. मग याचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. आपुलकी म्हणजे अगत्य होते, आस्था होते, आदर होते. तिन्ही शब्द जे आहे समानार्थी शब्द आहे याचे, ओके. परंतु या प्रश्नाचं उत्तर काय? रमणीय. रमणीय काय आहे? वेगळा शब्द आहे. रमणीय त्याचा अर्थ त्याच्याशी जुळत नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे रमणीय, ओके. चला समोर जाऊया. समोरचा प्रश्न बघा, काय म्हटलेला आहे? 50 वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा करतात? हेही बऱ्याचशा जणाला येत नाही, ओके. याला लक्षात ठेवण्याची मी ट्रिक तुम्हाला सांगतो. स एक मिनिट. एक मिनिट बघा, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. हा, रशास म्हणजे रौप्य. रौप्य याला आपण 25 वर्ष असते, ओके. त्याच्यानंतर याच्यातला ए सोडून द्यायचा. त्याच्यानंतर हे राहते सुवर्ण. सुवर्ण म्हणजे गोल्डन जुबली आपण त्याला म्हणतो, हे 50 वर्ष असते. त्याच्यानंतर हिरक महोत्सव. हिरक महोत्सव हे जे राहते 60 वर्षाचा आहे. हा आहे अमृत महोत्सव. अमृत
अमृत हे आहे 75 वर्षाचा, हे 60 वर्षाचा आहे, 75 वर्षाचा राहते. आणि शतक, शतक ओके, शतक कितीचं राहते, तर शतक राहते 100. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. हा फक्त ए पहिला सोडून द्या. रशास आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, रशास. ओके, चला हे पहिलं सोडून द्या. बाकी तुम्हाला आता कळालं असेल की रौप्य कशाला म्हणतो आपण, 25ला म्हणतो. आपल्याला 50 विचारलेला, हिरक म्हणतो आपण 60ला. ओके, अमृत म्हणतो आपण, अमृत म्हणतो 75ला आणि सुवर्ण म्हणतो 50 वर्षाला. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवू शकता. समोरचा प्रश्न बघा. समोरचा प्रश्न 9व्या क्रमांकाचा काय म्हटलं, नामाच्या अंकी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्यास काय म्हणतात, अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये आन्सर देत जा जर येत असेल तर. तुम्हाला बघा, संख्या ज्यावेळेस आपण नामामध्ये गुंतवत असतो तर त्याला आपण वचन म्हणतो. सिंपल गोष्ट आहे. या प्रश्नाचं उत्तर सहज आपण सोडू शकतो. एक वचन, अनेक वचन याला म्हणत असतं. समजलं. चला समोर जाऊया. त्याच्यानंतर 10वा प्रश्न, श्यामची आई पुस्तकाचे लेखक कोण. लहानपणापासून आपण हेच शिकत आलेलो आहोत की साने गुरुजीने श्यामची आई पुस्तक लिहिलेलं आहे. ओके, चला समोरचा प्रश्न बघा. 11व्या क्रमांकाचा, मौन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणता. मौन दर्शक म्हणजे आपण म्हणत असतो चूप, चीप, शांत अशा पद्धतीचे जे शब्द राहते तर हे काय राहते, मौन दर्शक. हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक म्हणजे काय, ठीक म्हणजे संमती दर्शक, संमती दर्शक हे लक्षात ठेवायचं आहे. छे म्हणजे तिरस्कार दर्शक, तिरस्कार दर्शक, तिरस्कार दर्शक. अरे म्हणजे संबोधन दर्शक, संबोधन दर्शक. एखाद्याला आवाज देतो अरे म्हणतो ना आपण, तर ते संबोधन दर्शक झालं. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर सहज सोडवलेलं आहे. समोरचा प्रश्न बघा. काय म्हटलेलं आहे, मरावे परी कीर्ती रूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. आता याच्यात उभयान्वयी अव्यय कोणता आहे, तर परी हा उभयान्वयी अव्यय आहे. कोणता आहे, परी. परी हा उभयान्वयी अव्यय आहे. तुम्हाला ओळखायचं होतं कोणता आहे, मरावे परी. परी म्हणजे काय, न्यूनत्व बोधक. ओके, पण परंतु परी, पण परंतु आणि परी हे जे आहे न्यूनत्व बोधक विकल्प म्हणजे उभयान्वयी अव्यय आहे. हे आपण पाहिलेलं आहे. न्यूनत्व बोधक या प्रश्नाचं उत्तर सहज आपण सोडवू शकतो. विकल्प बोधक आपण पाहिलेला आहे. परिणाम बोधक, एका वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर होतं, आहे की नाही. जर मी म्हटलं मी अभ्यास केला म्हणून पास झालो, मग एका वाक्यात मी बघा इथंही म्हणून येते. म्हणून मी तुम्हाला याच्या पूर्वी सांगितलं होतं. म्हणूनला इथेही समजून घ्या काय म्हटलेलं आहे. मी अभ्यास केला, मी अभ्यास केला म्हणून पास झालो, पास झालो. हे वाक्य आहे. 2 वाक्य, पास झालो एक वाक्य आहे. ओके, याच्यामध्ये बघा मी अभ्यास केला एक वाक्य आहे, पास झालो एक वाक्य आहे. म्हणून हा एक उभयान्वयी अव्यय आहे. आता या वाक्याचा मी अभ्यास केला याचा परिणाम काय झाला, मी पास झालो, हा परिणाम झाला. मग इथं म्हणून कशामध्ये आलं, परिणाम मध्ये आलं. उद्देशबोधक मध्ये म्हणून येते, म्हणून ते तुम्हाला कळालं पाहिजे. आता समुच्चय बोधक म्हणजे काय, एखाद्या वाक्यात जराशी भर टाकणे. म्हणजे आणि, व, आणखी, आणि व आणि आणखी हे 3 शब्द येतात. जसं की राम आणि श्याम गावाला गेले, मी अभ्यास केला आणि खेळायला गेलो. समजलं. हे तुम्हाला माहित आहे की एका वाक्यात दुसऱ्या वाक्याची भर टाकली जाते, म्हणून हे समुच्चय बोधक मध्ये. सहज गोष्ट आहे. सहज तुम्ही या प्रश्नाला सोडवू शकता. समोरचा प्रश्न बघा 13वा. काय म्हटलेला आहे, शंकर वराह मारतो. वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. कर्तरी आहे, कर्मणी आहे, की कर्मकर्तरी प्रयोग आहे, की भाव्य प्रयोग आहे. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस कर्त्याला कोणताच प्रत्यय नसते, कोणताही प्रत्यय नसते, ते राहते कर्तरी प्रयोग. आणि बघा याच्यामध्ये शंकरला कोणत्याही प्रकारचा कर्ता लागला का, नाही. मग हे कर्तरी प्रयोग आहे. मग लक्षात घ्या कसं ओळखायचं कर्तरी प्रयोग मध्ये, तर शंकर वराह मारतो. काय मारतो, तर वराह मारतो. ओके, अशा पद्धतीचा काय मारतो, वराह. या प्रश्नाचं उत्तर मिळते. मग हे जर आपल्याला डिटेलमध्ये विचारलं तर हे कर्तरी प्रयोग आहे आणि सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग येते. ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे कर्तरी प्रयोग.
कर्मकर्तरी प्रयोग. समजलं? समोरचा प्रश्न बघा, समोरचा प्रश्न पाहूया आपण. 14वा प्रश्न काय म्हटलेला आहे? अकारांत पुल्लिंग नामाचे सामान्य रूप आकारांत होते. या नियमात बसणारा शब्द निवडा. या नियमात बसणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे. अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते. आता लक्ष द्या, कोयता ऑलरेडी आ लागलेला आहे, आजोबा ऑलरेडी आ लागलेला आहे. ओके, आणि विंचूचा तर होतच नाही. मग हे खांब, आता याला कसं लिहिणार आपण? तर सामान्य रूप म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे, प्रत्यय लागण्यापूर्वी अर्धवट शब्द जे बनतो खांबा. आता खांब हा मूळ शब्द आहे, खांबा हे झालं सामान्य रूप. आता हे आकारांत झालं, खांबा कसं झालं? आकारांत झालेला आहे. आणि याच्यानंतर आपण जर एखादा प्रत्यय लागलो, जसं की खांबा ला, आता हे पूर्ण प्रत्यययुक्त शब्द झाला. आणि त्याच्या या प्रत्यय लागण्याच्या पूर्वी जो शब्द तयार होतो आणि मूळ शब्दात थोडासा बदल होतो, त्याला आपण सामान्य रूप म्हणत असतो. ओके, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. चला, त्याच्यानंतर 15वा प्रश्न काय? जवळीक निर्माण करणे या अर्थाचा वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? आता इथं वाक्प्रचार आणि म्हणीवर प्रश्न विचारला होता, तर या प्रश्नाचं उत्तर समजलं पाहिजे तुम्हाला. आता सुतोवाच करणे म्हणजे सुरुवात करणे होती, सुरुवात करणे. आता सुरुवात करण्यावर एक आठवण येते की वनरक्षकची ऍड येणार आहे. आतापासून जर तुम्ही अभ्यास नाही सुरू केला तर तुमचाही तेच हाल होईल जे पोलीस भरतीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी टाइमवर सुरुवात केली होती. म्हणून सुरुवात आतापासूनच करा, जेणेकरून भरती आल्यावर आपण वळवळ जास्त करता नाही आली पाहिजे, आहे की नाही? कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करायचा असेल तर आतापासूनच तुम्हाला लागावं लागणार आहे. ओके, चला. हात टेकणे म्हणजे हार मानणे, हार मानणे. चला, त्यानंतर बघा, समोर जाणे म्हणजे संकटाला तोंड देणे, तोंड देणे, संकटाला तोंड देणे याला म्हणतो आपण. ओके, आता संकटाला तर नेहमी आपल्याला तोंडच द्यायचे आहे, एनी टाइम आपल्या मागं संकटच पडलेले आहे. मग या संकटाला तोंड द्यायचं काम काय आहे? समोर जाणे. अशा पद्धतीचा वाक्प्रचाराचा अर्थ होते त्याचा. मग बघा, जवळीक निर्माण करणे म्हणजे होते संधान साधणे. एखादी कोणताही काम आपल्याला काढून घ्यायचं असेल आपण त्याच्याशी जवळीक साधत असतो विद्यार्थी मित्रांनो, संधान साधत असतो. या कलियुगामध्ये बरेचसे लोक असे असतात की कामापुरते मामा असतात आणि जवळीक साधून आपलं काम काढून घेतात, परंतु आपली ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस ते आपल्यापासून दूर जातात. अशा लोकांपासून तुम्ही सावध राहायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न पाहिलेले आहेत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.